नमस्कार शेतकरी मित्रांनो, जर तुम्हाला व्हिडिओद्वारे दिलेली माहिती आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करावायची आहे आणि ही माहिती जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत पाठवायची आहे, जेणेकरून त्यांना त्यांच्या शेतीसाठी फायद्याची माहिती ठरू शकेल। ज्या शेतकऱ्यांना वाटते की आपला कोबी जवळपास 45 ते 50 दिवसांचा झालेला आहे, तर त्याला कशा प्रकारे साईज वाढवून फुगवायची आहे, तर ती या ठिकाणी जेवढ्या लवकर फुगवणी वजन वाढवले तर मार्केटमध्ये त्याला मागणी असल्याने शेतकऱ्यांसाठी खूप मोठा उत्पादनाचा स्रोत आहे। जर तुमच्या कोबीतून किलो मागे 1 रुपयाने जरी वाढ झाली तर ती शेतकऱ्यांसाठी फायद्याचीच ठरू शकते। त्यामुळे शक्य तितक्या लवकर काढणी जर केली त्यातून खूप मोठ्या प्रमाणात पैसे होण्याची शक्यता असते। तर मग या ठिकाणी तुम्हाला साईज किंवा कोबीची शायनिंग होण्यासाठी कोणते स्प्रे घ्यावे लागतील आणि ड्रिपद्वारे कोणती खते सोडली तर आपला कोबी पीक लवकर येईल आणि तो बाजारात विक्रीसाठी लवकर जाऊन त्यातून मोठा नफा निघेल। एक लक्षात घ्या, तुमचा कोबी जेवढा निरोगी तेवढा त्याला चकाकी असणार आहे, त्यामुळे वजनही भारी असेल, त्याचबरोबर बाजारात मागणीही तेवढीच असणार आहे। जर तुम्हाला तुमच्या कोबीमध्ये चौकोनी टिपक्यांचा पतंग किंवा अळींचा प्रादुर्भाव दिसत असेल तर तुम्हाला या ठिकाणी स्प्रे घ्यावे लागणारच आहे। त्यामध्ये तुम्ही इमामॅक्टिन बेंझोएट हे घ्यावायचे आहे। याचे प्रमाण 10 ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी लागेल। एक लक्षात घ्या, जर तुम्ही अळ्यांना कंट्रोलमध्ये आणले तरच आपले कोबी पीक वाचून चांगली शायनिंग आणि साईज होण्यास मदत होणार आहे। त्यानंतर तुम्ही जैविक फवारणीचा पण या ठिकाणी अवलंब करू शकता। बीटी याचे प्रमाण 10 ग्रॅम 10 लिटर पाण्यात मिसळून या ठिकाणी फवारणी तुम्ही सहज करू शकता। याचा पण रिझल्ट बेस्ट आहे। कोबीची चांगली शायनिंग होण्यासाठी तुम्हाला सूक्ष्म अन्नद्रव्ये घ्यावेच लागतील। तसेच तुम्ही 15-15-15 NPK या विद्रव्य खताची फवारणी वेळच्या वेळी करणे खूप गरजेचे ठरू शकते। जर तुम्ही अशा पद्धतीने कोबी पिकाचे नियोजन जर केले तर तुम्हाला त्यातून खूप मोठा फायदा होऊन बाजारात त्याला पैसेही चांगले भेटतील। मित्रांनो, बऱ्याच शेतकऱ्यांच्या समस्या आहेत आणि त्या सर्वत्र आहेत। कोबी पिकात हा रोग प्रामुख्याने उद्भवतो, तो म्हणजे उकट्या रोग। हा रोग प्रामुख्याने पावसाळ्यामध्ये जास्त असतो। त्याला जर वेळीच उपाययोजना जर केल्या नाही तर तो रोग पूर्ण पीक आपले संपून टाकू शकतो। त्यासाठी तुम्ही काही महत्त्वाच्या फवारण्या या ठिकाणी करून घ्यावायच्या आहेत। सर्वात प्रथम उकट्या झालेली कोबी उपटून टाका। त्यानंतर मॅकोजेब घेऊन याचे प्रमाण 2.5 ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावायची आहे, किंवा कॉपर ऑक्सीक्लोराइड 2.5 ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी। याने पिकातील असलेला उकट्या रोगाची बुरशी कमी होण्यास खूप फायदा होणार आहे आणि त्या ठिकाणी उत्पादनातही वाढ होण्यास मदत होईल। त्यानंतर तुमच्या कोबी पिकात पानांवर काळे सर्कल किंवा त्याला आपण करपा असे म्हणतो, त्याला घालवण्यासाठी तुम्ही मार्केटमधून कोनिका घेऊन फवारणी करायची आहे। याचे प्रमाण तुम्ही 2.5 ते 3 ग्रॅम प्रति लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी सहज करू शकता। मित्रांनो, जर तुम्ही अशा प्रकारे फवारणी खत नियोजन जर केले तर आपल्या कोबी पिकातून सरासरीपेक्षा जास्त उत्पादन निघेल। आपली शेती आपला प्रयोग या ठिकाणी यशस्वी होईल। मित्रांनो, कसा वाटला व्हिडिओ? आवडल्यास असेच शेतीविषयक नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या शेतकरी मित्र चॅनल जर सबस्क्राईब केलेले नसेल तर सबस्क्राईब करा। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट्स करायला विसरू नका। बेल आयकॉन दाबा। धन्यवाद शेतकरी मित्रांनो।